मित्रांनो, मी अशा रस्त्याकडे फोकस करतो आहे की ज्या रस्त्यावरनंही वाहनं येत आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून एक रस्ता येतो सरळ त्या गेटच्या समोरून. त्या रस्त्याने हे सगळं ट्रॅफिक येतं. मी आत्ता DP रोडच्या इथे उभे आहे. साकेत बिल्डिंग, साकेत हा एक गृहनिर्माण संस्थेचा कॉम्प्लेक्स आहे. या फोकसमध्ये तुम्हाला जी काय उजव्या साईडला इमारत दिसते आहे तशा समोरासमोर 4 इमारती आणि त्याच्या समोरून हा रस्ता एक फ्लोईंग रोड. आणि हे जे ट्रॅफिक आहे ते ऑफिस सुटल्यानंतरचं, तरीसुद्धा मला यायला इथं आता उशीर झालेला आहे. म्हणजे अगदी 6 ते 7च्या दरम्यान खूप प्रचंड गर्दी असते. थोडासा मी इथं उशिरा आलो आहे तरीही कंटिन्युअस ट्रॅफिक तुम्हाला दिसतं आहे. आणि हेच ट्रॅफिक पुढे जातं या DP रोडवरून. या रोडनी सरळ राजाराम ब्रिजकडं. ट्रॅफिकचा फ्लो पहा तुम्ही. आणि हाच फ्लो द बिगेस्ट रेसिडेन्शियल झोन ज्या ठिकाणी आहे, म्हणजे राजाराम पूल पार केल्यानंतर उजव्या हाताला सगळं ट्रॅफिक वळतं. या DP रोडवर PK बिर्याणी हाऊस याच्या समोरनंसुद्धा हे डाव्या बाजूनी थोडं ट्रॅफिक आता येतं आहे. आणि हे समोर हे दोन्ही ट्रॅफिक एकत्र मिळतात आणि राजाराम ब्रिजकडं हे सगळं ट्रॅफिक जातं. मग अक्षरशः राजाराम ब्रिजवरचा उजव्या हाताला वळल्यानंतर जो काही सिंहगड रोड चालू होतो त्याच्या आधीच्या सिग्नलपर्यंत, म्हणजे त्या सिग्नलपर्यंत गर्दी एवढी असते की त्या सिग्नलला थांबलेल्या लोकांची रांग. हा रस्ता जिथं पंडित फार्मपर्यंत जातो, म्हणजे अक्षरशः जोशी रेस्टॉरंट आहे तिथेच, त्या रेस्टॉरंटच्या समोरपर्यंत ती सिग्नलला थांबलेल्या ट्रॅफिकची हीच गर्दी तिथं होते. तरी राजाराम पूल ओलांडल्यानंतर उजव्या हाताला साधारण 50 फुटावरती आत्ताच नवीन एक ब्रिज ओपन झालेला आहे. त्यामुळं सिंहगड रोडला ज्यांना नांदेड सिटीकडे जायचं आहे ती लोक तो ब्रिज प्रेफर करतात. म्हणजेच खाली महावीर नगर वगैरेपर्यंत जाणाऱ्यांची गर्दी ही फक्त खालच्या रोडला असते. म्हणजेच थोडीफार गर्दी त्या रस्त्याला कमी झाली आहे. त्या पुलाचा नक्कीच फायदा झाला आहे. तथापि तो पूलसुद्धा ज्या ठिकाणी लोक राजाराम ब्रिज झाल्यावर 50 फुटानंतर उजव्या हाताला तो पूल स्टार्ट होतो, पण त्या पुलावर जाणारी मंडळी ज्या ठिकाणी उतरतात त्या ठिकाणी पुन्हा एकदा गर्दी होते. याबाबतीत मी एक व्हिडिओ यापूर्वीच अपलोड केलेला आहे. मी मुद्दाम या रोडवरचं हे कंटिन्युअस ट्रॅफिक दाखवतो आहे की जे सगळं ट्रॅफिक मोस्ट प्रोबॅबली सिंहगड रोड करत असलेल्या संपूर्ण रेसिडेन्शियल झोनकडं जाणारं हे ट्रॅफिक आहे. आणि ऑफिस सुटल्यानंतरची ही वेळ आहे. तसं पाहिला तर आज ऑफिस डे आहे, गुरुवारचा दिवस आहे. तरीही याच्या आधी 1 तास जर आपण इथं आलो तर लिटरली रस्ता क्रॉस करणं हे पायी चालणाऱ्यांना खूपच जिकिरीचं होऊन जातं. म्हणजेच या साईडनी आपल्याला जर साकेत बिल्डिंगकडे जायचं असेल तर वृद्ध माणसांना एकट्याच्या जीवावर रस्ता क्रॉस करणं खूप अवघड जातं. त्यामुळं सिग्नल चुकवण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथल्या बोळात लोक वळतात. म्हात्रे ब्रिजचा एकदा सिग्नल पार केला, नदीच्या किनाऱ्यावरून जेव्हा येतात तेव्हा म्हात्रे ब्रिजवरचा एक सिग्नल पार केल्यानंतर खाली आले की लगेच डाव्या हाताला वळले की हा दीनानाथ मंगेशकरकडचा रस्ता. तिथून परत लेफ्ट टर्न घेतला की हा DP रोडकडे येणारा हा सरळ रस्ता. अशा प्रकारे पुन्हा DP रस्त्यावरती
अगदी राजाराम ब्रिजच्या चौकापर्यंत ब्रिज ओलांडून जाईपर्यंत कुठंही सिग्नल नाही आहे. प्रत्येकाला ऑफिसमधनं परत जाताना घरी जायची घाई असते. त्याप्रमाणे हा प्रत्येक व्यक्ती एका चांगल्या स्पीडमध्ये निघालेला असतो. घरची ओढ, बायका मुलांची ओढ साहजिक आहे, त्यामध्ये काही वावगं नाही आहे. परंतु या पुण्यावरती किती लोड द्यायचा हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. या पुण्यामध्ये IT सेक्टर वाढल्यापासून आपोआपच इतर गोष्टी पण वाढल्या आणि प्रचंड प्रमाणात गर्दी या पुणे शहरात झालेली आहे. काही विभागामध्ये पर्टिक्युलरली हिंजेवाडीचा भाग जर घेतला तर IT पार्क तिकडे झालेला आहे, त्यामुळं तिथली गर्दी खूप वाढली आणि गावाची ही काही झपाट्याने वाढ झाली ती ड्रेनेज सिस्टीम वगैरे सगळी इतकी लोकसंख्या वाढेल या दृष्टिकोनातून, म्हणजे एक दूरदृष्टी ठेवून त्या सुविधा उत्पन्न करण्याच्या आधीच तिथे गर्दी वाढली. त्यामुळं त्या गर्दीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा तिथं जी काही ग्रामपंचायत असेल ती पुरवू शकली नाही. त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपण या पावसाळ्यात बघितले. आता पहा, आपण हा जवळपास 5 ते 6 मिनटं मी इथं उभा आहे. कशा पद्धतीने ही ट्रॅफिक कशा पद्धतीने चक्रावल्यासारखं होऊन जातं. वृद्ध माणसांची हालत काय होत असेल. अगदी 6 ते 7 या वेळेमध्ये अक्षरशः इव्हिनिंग वॉकला गेलेला वृद्ध माणूस सुखरूप घरी येईल का नाही अशी चिंता करण्याजोगं इथे हा ट्रॅफिकचा फ्लो आहे. एकदा का म्हात्रे ब्रिजचा एक सिग्नल सुटला म्हणजेच म्हात्रे ब्रिजकडं नदीच्या पात्राकडून येणाऱ्या लोकांना ग्रीन सिग्नल जेव्हा मिळतो त्यानंतर हे वाढत चाललेलं ट्रॅफिक, त्याच अनुषंगाने नळस्टॉपकडून म्हात्रे ब्रिजवर सिग्नल मिळण्यासाठी थांबलेल्या ट्रॅफिकमधून उजव्या हाताला वळून या ट्रॅफिकचा हिस्सा होणारं ट्रॅफिक, तसंच SNDTकडून येणारा एक रस्ता आहे जो पटवर्धन हाऊसिंग सोसायटीच्या चौकातल्या सिग्नलमधनं ग्रीन सिग्नल मिळाला की सुसाट या ट्रॅफिकला जॉईन होतो. असं हे 3 रस्त्यांकडचं ट्रॅफिक, त्यातून दीनानाथकडं जाणाऱ्यांची गर्दी, हे सगळ्या गोष्टी खरोखर पायी चालणाऱ्यांना खूपच कोड्यात टाकणाऱ्या या चौकातल्या या गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी हा चौक DP रोडकडे मिळतो आणि DP रोडकडे हे ट्रॅफिक वळतं तिथेच ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. आता हे ट्रॅफिक जातं आहे मी सांगितलं राजाराम ब्रिजकडं, तर तिकडं काय गर्दीचा ओघ हा वाढत जातो आणि कशा पद्धतीने गर्दी असते हे मी तुम्हाला सांगितलं आहे. पण त्याचं चित्रीकरणसुद्धा याच्या पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला नक्की दाखवेन. तुर्तास हा राजाराम ब्रिजकडं चाललेला ट्रॅफिकचा ओघ हा तुम्हाला या कॅमेऱ्यात दिसतोय. आपण आता नवीन व्हिडिओ बनवूयात. राजाराम ब्रिजच्या शेवटचा जो काही त्या ब्रिज पार केल्यानंतरचा सिग्नल आहे त्या सिग्नलपर्यंत, तो सिग्नल मिळण्यासाठी जे काही ट्रॅफिक थांबून राहतं त्या ट्रॅफिकच्या बाबतीत त्याची रांग कुठपर्यंत येते, ती सिग्नल मिळण्यासाठी थांबलेली गर्दी ही कुठपर्यंत येते. पूर्ण ब्रिजभर ते ट्रॅफिक थांबलेलं असतं आणि वळण घेऊन, म्हणजे मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोरच्या बाजूनी वळण घेऊन अक्षरशः पंडित फार्मपर्यंतसुद्धा मी त्या सिग्नलला थांबलेल्या ट्रॅफिकची गर्दी थांबून राहिली असं चित्र बघितलेलं आहे. इथपर्यंत मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे. तुर्तास या व्हिडिओत इतकंच. पुन्हा भेटूयात या ट्रॅफिकच्या बाबतीत. राजाराम ब्रिजकडं काय गर्दी झाली आहे ते पाहण्यासाठी. पाहत राहा, ऐकत राहा. अशाच काही सामाजिक प्रश्नांसाठी अनंत व्हिडिओ दिलेला एकमेव चॅनल द विप्रावीज शो यूट्यूब चॅनल, विच इज रन बाय अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, स्टेज आर्टिस्ट, वन मॅन शो आर्टिस्ट, अँकर, सिंगर and a motivator of Maharashtra state, proper from Sholapur and now residing at Pune, Pravi Prashant Vijay Raje.